आपण आतापर्यंत 5 देवींची रूपं पाहिलीत, तर आज आपण पाहणार आहोत 6वं रूप देवीचं. 6वं रूप आहे कात्यायनी. देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या व्रतप्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. ही देवी नातेसंबंधांमध्ये गरजेच्या या उच्च गुणांचे प्रतीक आहे. आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय. 7वं रूप आहे कालरात्री. काल म्हणजे वेळ, समय. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवान होऊ शकतो का? कालरात्री म्हणजेच पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. देवीचं 8वं रूप महागौरी. गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजेच विद्वत्ता आणि निरागसता याचा मिलाप महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते. तर आज दुर्गाष्टमी आहे. मंगळवारी 30/9/2025 मंदिरात होम आहे. तर मंगळवार 30/9/2025. बलिदान कधी आहे तर बुधवारी 1/10/2025 दुपारी 12 वाजता. घट कधी उठवायचेत? बुधवारी 1/10/2025 दुपारी 12 वाजता. नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा आहे? बुधवारी 1/10/2025 दुपारी 12 नंतर. दसरा गुरुवारी 2/10/2025 मंदिरातलं पौर्णिमा मंगळवारी 7/10/2025 आहे. तर अशी ही रूपरेषा आहे. अष्टमीच्या दिवशी हवनच्या वेळेला करायचे उपाय. भक्तिरंग रांगोळी आहे. तर अशी मान्यता आहे की अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी भरल्यास घरात सुखसमृद्धी, पैशाची भरभराट होते. याच दिवशी कन्यांचे पूजन करावे व ते फलदायी ठरते. अष्टमीच्या दिवशी देवीला गुलाबाचे आणि कमळाचे फल अर्पण करावे. ही फुले देवीला खूप आवडतात. लाल, पिवळी, गुलाबी, पांढरी, केशरी सर्व प्रकारची गुलाबाची फुले देवीला अर्पण करावी. अष्टमीच्या दिवशी ज्यांच्याकडे घट बसवलेले आहेत त्यांनी घरात छोटासा हवन करावा. हवनमध्ये कापूर, तांदूळ, तूप, तीळ, खीर, लोबान यांची हवनमध्ये आहुती द्यावी. दुर्गा अष्टमीच्या दिवशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी एक लाल धागा घ्या. धागा नसल्यास मौली घ्यावी. 21 लवंग त्या धाग्यात बांधून त्यांची माळ बनवावी व ती माळ देवीच्या गळ्यात घालावी किंवा घट बसवलेल्या असल्यास घटाला घालावी. असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल अशी मान्यता आहे. लक्ष्मीदेव्ये नमः. ओम श्री लक्ष्मीदेव्ये नमः.